नमस्कार, आपण पाहत आहात सारथी महाराष्ट्राचा न्यूज। लाईन रिकामी झालेली आहे, आपण बसू शकता। ज्यांनी महाप्रसाद घेतलेला आहे असे भक्त ज्यांना प्रसाद वाटप करण्याची सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्याने कृपया पुढे यायचं आहे, थोडंसं प्रसाद वाटपासाठी सहकार्य करायचं आहे। बांधकामाला 6 वर्ष पूर्ण झाली। दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वर्धापन दिनाचा एक कार्यक्रम होतोय। त्याचबरोबर महाराजांच्या पुण्यतिथीचाही कार्यक्रम पार पडतोय आणि महाराजांच्या प्रकट दिनाचाही कार्यक्रम पार पडतोय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदपूर्ण वातावरणामध्ये, मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये आपण हा भगवान श्री स्वामी समर्थांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम करत आहोत। झालं व्यवस्थित तर बाळ, नाहीतर दोघांपैकी एकाचा अंत जन्म घेणं सोपं नाही, मरण त्याच्यापेक्षा भयानक आहे। मरण येत असताना शास्त्र सांगतं आपल्या शरीराला जेवढे रोम म्हणजे जेवढे केस, त्या एका एका रोमात, एका एका केसात एक एक इंगळी दंश करते। एवढं फार मोठं दुःख या देहाला भोगावं लागतं। मग जन्म घेणं सोपं नाही, मरणं सोपं नाही। मग किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरायचे, कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि थांबवण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना शरण गेलं पाहिजे, कारण तेच तुम्हाला या जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतील, दुसरं तुम्हाला कोणी मुक्त करणार नाही। म्हणून देवाला माना। पण काय म्हणते, आम्ही देवाला मानत नाही। आमच्या गावात नवरात्रोत्सव गुरुजी, आणि नवरात्रोत्सवामध्ये व्याख्यान ठेवलं। विषय काय व्याख्यानाचा? देव नाही, काय अर्धवट बुद्धीची लोक असते ते धार्मिक कार्यक्रमात मुद्दामून असले कार्यक्रम बसवतात महाराज। काय असतात महाराज? बघा, एखादा मनुष्य कीर्तन करतो,
पण त्याचं धर्मावर प्रेम नसतं, त्याचं देवावर प्रेम, पण त्याचं दुकान चालवायसाठी तो काय करतो, मी कीर्तन कराय. काय भागात माळकरी नाहीत पण कीर्तन करते, तर त्याला लोक आमचा मेहना घ्या की त्याला तिकडे घरी जेवाय घ्या की तुझ्या मेहना तिकडे कीर्तनात त्याच्यामध्ये पुराण लागा त्याला, पण घ्या त्याचं कीर्तन. बघा तुम्ही सत्याच्या आयोजकांना लय त्रास असते मोठा, आमची मेहुणी आहे कीर्तन करते तिचं कीर्तन घ्या. अरे तुझी मेहुणी तिकडं ने ना जेवायला नाही घरी तिकडं काय आहे का नाही, पण कशाला इकडं महाराज आहे का नाही. धर्माचं वाटोळं करू नका. एक वाक्य लक्षात ठेवा, नवरात्र उत्सव आणि व्याख्यान ठेवलं. व्याख्यानाचा विषय काय, देव नाही. काय विषय, वरद महाराज देव नाही, आणि त्याला छाती पळवून सांगितलं देव नाही, जगात देव नाही. योगायोगानं माझं कीर्तन जन्माला आले का देव म्हणून जन्माला आले हे सांगता येत नाही. का तर महाराज वेश संताचा आहे पण अवतार देवाचा आहे का नाही महाराज. एका वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा 3 संप्रदाय पडले बरं का. 3 संप्रदाय, 1 चैतन्य संप्रदाय, 2 नाथ संप्रदाय आणि 3 दत्त संप्रदाय. किती पडले, 3. नंबर 1 चैतन्य संप्रदाय, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी हे का नाही. हे तुकोबरायांचा संप्रदाय हा चैतन्य संप्रदाय बरं का नाही, बाबाजी चैतन्य असं. दुसरा संप्रदाय आदिनाथ उमा बीज प्रगटले ते ज्ञानोबरायपर्यंत येऊन थांबला आहे का नाही. आणि तिसरा संप्रदाय दत्त संप्रदाय. दत्त संप्रदायाची धुरा शांती ब्रह्म एकनाथ बाबांनी खांद्यावर घेतले. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. आणि भगवान दत्तात्रेयाचे अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगट दिन आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज आज या तिथीला प्रगट झाले, जन्म नाही. ऐका, जन्म नाही, प्रगट झाली म्हणून याला प्रगट दिन असं म्हणलं जातं. सगळ्या साधू संतांच्या देवाच्या पुढे एक वाक्य असतं, राम जन्म उत्सव, कृष्ण जन्म उत्सव, पण स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. आणि आज या तिथीला स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. आता तसं महाराज विस्तृत तुम्हाला अर्थ सांगता येणार नाही, कारण मी भरपूर या 2-3 दिवसात वाचण्याचा प्रयत्न केला. पण काही ग्रंथाच्या मतानं महाराजांचा जन्म हस्तिनापुराच्या तिकडे झाला म्हणून सांगितलं जाते. पण काही ग्रंथ सांगतात की महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला, प्रगट महाराष्ट्रात झाले. पण स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला निवासस्थान करून आपल्या भक्ताचं रक्षण केलं, भक्ताला मार्ग दाखवण्याचं काम केलं. आणि आज जगभरात 135 देशामध्ये स्वामी समर्थ महाराजांना फॉलो केलं जातं आणि भगवान दत्तात्रयांचा अवतार मानलं जातं. म्हणून स्वामी वेशात मी तिथं बसलो होतो आणि त्याला असं छाती पडून सांगायचं देव नाही, देव नाही. राव त्याचं एवढं प्रभावी व्याख्यान होतं 2 तासात. मला सुद्धा पटलं की खरंच जगात देव नाही. मला वाटायला लागलं आपली 12 वर्ष घड्या फुकाट गेली, पाण्यात गेली. रोज 2 गाव बोंबलत फिरला पण काय उपयोग झाला नाही. खाल्लं पैसा पाठ झाले, तू साखर मारायला लागला. खरंच जगात नाही, तू उगाच बोंबलतो देव 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 म्हणून. त्याचं व्याख्यान संपलं. आम्हा दोघांना एक ठिकाणी भोजनासाठी नेलं. आता त्याचा पदार्थ वेगळा, माझा पदार्थ ते काय कीर्तनात सांगायसारखं असतं बोलत. त्याचं जेवण झालं. मी त्याला प्रश्न केला, वा किती सुंदर बोलताय राव तुम्ही. म्हणलं वा वा, अतिशय सुंदर बोलला तुम्ही. अहो मी कीर्तनकार असून मला सुद्धा पटलं की खरंच जगात देव नाही, पण तुम्ही हे सगळं शिकला तर नेमकं कुठं. तो म्हणला महाराज मी कुठं सुद्धा शिकायला गेलो नाही, सगळी देवाचीच कृपा. ज्याला का ते हसले त्याला नाही का तिने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आहे का नाही महाराज. मी सांगत नाही, त्याला ज्ञानोबऱ्या सांगतात देखे मनुष्य जात सकल ते स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. महाराज म्हणतात माणूस म्हणून जन्माला आला का त्याला भजन आवडतं, त्याला देव आवडतो, पण नाटकं चाललीत लोकांच्या हे का नाही. आता वारकरी संप्रदाय म्हणलं का पुन्हा बंधन आले, माळ घालावं लागते, गंध लावावं लागतो, एकादशी करावं लागते, सोमवार करावं लागते, पंढरपूरला जावं लागतंय, आळंदीला जावं लागतंय. पण स्वामी समर्थ महाराजांकडे यायचं म्हणलं का पुन्हा मांसाहार बंद करावं लागतोय, रोज कपाळाला गंध लावावं लागतोय, गुरुवारी नित्यानं दर्शन करावं लागतंय, जप करावं लागतंय, गुरुचरित्राचं पारायण करावं लागतंय. म्हणून काही माणसं हिकडे येत नाहीत, मग कुठं तिकडं प्रेमाने बोला विठाला विठाला. 2 मिनिटं तुम्ही देवाचं भजन केलं की आई म्हणते छान वाटलं, इकडं आवाजाला बरं वाटलं.
इकडं आवाजाला समाधान मिळालं, इकडं आवाजाला आम्हाला शांती मिळाली. मग 2 मिनिटाच्या देवाच्या भजनानं जर एवढं मिळत असल तर आयुष्यभर देवाचं भजन केल्यानं कसं वाटलं आहे का नाही? पण आम्हाला महाराज एवढं सोडून बोला आहे का नाही? आम्हाला बाकी सगळं जमते पण भजनाचं तेवढं सांगू नका. आणि म्हणलं तर कीर्तन म्हणा विठ्ठल विठ्ठल असं करतं, विठ्ठल विठ्ठल अरे अशानं बोट फुटलं ना विठ्ठल कवा भेटत. महाराज इतले तर म्हणलं का टाळी वाजवत नाही पण दिवस गडी पत्त्याचे पानं खेळायला बसला मग टाळ बघायचा शेवटचं पान आणि मग म्हातारपणे ती हात असा मग जेव्हा टाळी वाजवा येतो तेव्हा वाजवणे आता मरकी महाराज सध्या माणसाला सगळं पाहिजे पण देव सोडून आहे की नाही महाराज. आता ऐका 2 पुरुष एकत्र बसले का गप्पा कशाच्या राजकारणात आहे का नाही? काय होईल आणि काय आता तुम्ही खाल्लंय ना ते स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात मग बसा आहे की नाही महाराज. पण काय होईल काय होईल काय होईल काय होईल? 2 पुरुष एकत्र बसले का राजकारणाच्या गप्पा, 2 मुली एकत्र बसल्या का अभ्यासाच्या गप्पा. कारण सध्या मुली अभ्यासात नंबर 1 ला आहेत. मुलांचा नंबर आहे पण खालून 1 आहे की नाही महाराज. मुलींचे नंबर वरून 1 आहे. माझ्या गावाचा अभिमान, माझ्या गावातली एक मुलगी पायलट आहे पायलट. तिला 4.5 लाख स्टार्टिंग पगार आहे उमेश बुवा. आता मला प्रश्न पडलाय तिला नवरा कसला करायचा. पण ते काय एक वादकाला देत नाहीत हरक होता व्हायचा पण काय करतात नाही महाराज. मुली बोलत बसल्या का अभ्यासाची गप्पा, 2 मुलं एकत्र बसले का खेळाच्या गप्पा आणि 2 महिला एकत्र बसल्या का गप्पा कशाच्या गप्पा संसारातल्या. काय सांगू एकदा मोठ्यानं त्यांचा प्रगट दिन साजरा करायचा. सर्वांनी एकदा मोठ्यानं भजन करून सर्वांनी हात वर करा. हात वर. जे कुणी हात वर करणार नाही त्याला सटवायची शपथ आहे बघा. केले का भजन करायचंय. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा पर्याय नको तुम्हाला. एक तर देव मानायचा असेल तर कट्टर मानायचा, नसलं मानायचं तर तिकडे जाऊ दे ना. मग काय करायचं आहे का नाही? काहीच करू नका तुम्ही. डायरेक्ट तुम्ही त्या पाठीत उभा राहा, ह्या पाठीत आम्ही उभा राहतो, बघू काय होतंय काय का नाही महाराज. पण माणसाचं देव मानण्याची प्रक्रिया अपेक्षा पुरते. कसे आमच्या गावातल्या एका माणसाला झाला कोरोना. काय झाला कोरोना आणि त्याला ऍडमिट केलं सांगली सिव्हिलला आणि त्याचा स्कोर 22 झाला. लक्ष पुढं काय का 22 स्कोर झाला. आणि मग डॉक्टरने सांगितलं तुमचा आता स्कोर 22 झालाय, आता बहुतेक धोक्याची घंटा जवळ आली. बर मग डॉक्टर म्हणले तुमची एक काही इच्छा असेल शेवटची तेवढी मला सांगा. ते म्हणले काय नाही, आमच्या गावातल्या महाराजांबरोबर मला 5 मिनिटं बोलायचं आहे. म्हणजे महाराजांचा नंबर काय नाही म्हणजे युट्यूबला जावा, सर्च करा, भरपूर प्रसिद्ध आहेत, तुम्हाला नंबर मिळून जाईल. नंबरवर फोन करा. डॉक्टरने काय कारण असतो
ते सर्च केलं, मला फोन लावला आणि सांगली सिव्हिल मधनं मला फोन आल्यामुळे मला जरा धाकधूक वाढली, ठोके वाढले, कारण तिकडं फोन आलाय म्हणजे बहुतेक आपला नंबर लागलाय उचलायचा हे की नाही म्हणून मी म्हणलं रामकृष्णारी आमचा नेमच आहे म्हणजे आहे का नाही. आम्हाला कोणाचा जरी फोन आला तर आम्ही एकच वाक्य वापरतो, पहिलं काय रामकृष्णारी. इक्बाल भाईचा जरी आला तरी आम्ही तेच वाक्य वापरतो आहे का नाही. ते आम्हाला कळत तर कशाला पण वापरतो आहे की नाही गुरुजी. रामकृष्णारी. पण काही लोक एवढी पापेत वेळवा त्यांच्या मुखातनं रामकृष्णारी येत नाही. काल एक मला फोन आला, म्हणलं रामकृष्णारी, त्याच्याकडनं म्हणलं लागा मठातच लागला वाटतं म्हणजे एवढं पाप आहे, रामकृष्णारी म्हणत नाही. डॉक्टर म्हणले रामकृष्णारी. ऐका, कोरोनाच्या काळात डॉक्टर सुद्धा रामकृष्ण हरी म्हणत होते. हा प्रताप कोरोना महाराजांचा आहे. 2016 पासून 2026 पर्यंत माझ्या सगळ्या डायऱ्या गाडीत आजही आहेत. पण 2016 पासून 2020 पर्यंत 100च्या वर कधी कीर्तन माझं गेलं नाही वर्षाला. पण जसा कोरोना येऊन गेला तसे दिवस 365 आणि कीर्तन 400 व्हायला लागले आहे की नाही. आता नवीन गाडी बुक केली, आता नवीन गाडी आली, एका गाडीच्या मागच्या काचवर येणार आहे. कोरोना प्रसन्न विठाला.